यवा जीवनशाळेत तुमचं स्वागत असा. इथे माणसं फक्त फिरायला नाही तर जगायला येतात. तर अशी ही आमची सगळ्यांची जीवनशाळा. तर सर आमचे सगळेजण मित्र जमलेत. विनायक पुण्यातनं इलो आणि तो माती आत्ता तयार करता असा ह्या मड प्लास्टरिंगसाठी. आम्ही मड प्लास्टर केलं आणि हैसर आम्ही काही धके बांधले. आम्ही आमच्या भाषेत एका धके म्हणतो. धके म्हणजे हैसर तुम्ही बसाक शकतात असे. आता काय आहे की ह्या धक्यांसाठी आम्ही जो चिरो वापरलो ह्यो आम्ही फुटको चिरो वापरलेलो आहे. म्हणजे ह्याची कॉस्ट पण बघा कशी आहे की आजकाल जे आपण चिरे काढतो ते व्यवस्थित चिऱ्यांची किंमत जरा जास्त आहे आणि काही चिरे फुटके म्हणजे वेस्टेड असतात. तर मग ह्या चिऱ्यांचं करायचं काय, तर आपण ह्या चिऱ्या आणि मातीचं छान काम करू येतो. असे बसाच्यासाठी आपण पेटोळे बांधलेले असत. ह्या चिऱ्याचे आम्ही बाजूक असे वशेरी तयार करतो. म्हणजे आपल्या घराच्या बाजूक एक चौकट त्याच्यावर तुम्ही बसत शकतात. आता हे चिरे वापरले त्याच्यावरती मस्त माती थापलेली आहे. एका जरा भेगे पडले ते आपण त्याच्यावर पेटून पेटून सरळ करतो आणि त्याच्यात रेओ म्हणजे मातीचो रंग आणि माती आणि शेणाचं मिश्रण करून एका आम्ही असे सारवतो. त्याच्या मागे आम्ही विटा लावले त्याका सुद्धा शेण सारवलेलं असा. आणि ही जी माती आम्ही तयार करतो रेती मातीचं मिश्रण. विनायक किती आपण घेतला रेती मातीचं मिश्रण? आपण ह्याच्यामध्ये 5 पाटी रेती घेतली आणि 3 पाटी माती घेतली. ही पण माती आमच्या बाजूक एक गटार काढी होते जेसीबीन, तर ती माती अशीच रस्त्यात फुकट जाणार होती. तर तीच माती आम्ही वापरतो. प्रत्येक निसर्गातली गोष्ट खूप गरजेची असं आपल्यासाठी आणि आपल्या आजूबाजूक असं फक्त त्याच्याकडे बघण्याचो दृष्टिकोन तयार होवं. प्रत्येक गोष्टीकडे पैशासाठी न बघता जगण्यासाठी ती कशी उपयोगात येऊ शकता ह्या आपण बघूया. तर ही चौकट आत्ता ही तुम्ही या आधी जी जीवनशाळा बघितलेल्या तेव्हा हे सगळं भाग ओपन होतो, खुलं होतं. आता पहिल्यांदा आपण हे काय केलं ते चिऱ्यांनी बांधून घेतला आणि त्याच्यावरती आपण मातीचा प्लास्टर केला. आणि ही चौकट ह्या एक जुना घरात हल्ली जुनी घरा लोक पाडतात. आम्ही लोकांना सांगून थकलो की घरा पाडू नका, पण आता करतलंय काय, घरा पाडतात त्याचं सामान तरी आपण घ्यायचा. आणि ही या घराचा सामान आता माझ्याकडे जिवंत राहला. कोणी तर बघून घ्या कोणाचा दरवाजा होतो तो, त्याचा दरवाजा माझ्याकडे मात्र जिवंत राहिलेला असा. तो तुम्ही टाकून दिलेलात, आम्ही तो जिवंत ठेवतो. ह्यो समोर माटव घातलेला असा. पावसाचे दिवस जवळ येतात त्याच्यामुळे आत्ता ही सगळी पावसाची तयारी असा. आत्ता हे दोघजण मित्र आमचे सोला सोलतात, ऋषिकेश आणि श्रेयस. तर श्रेयस तुमका आता सोलाची माहिती देतलोच, पण त्याच्याबरोबरच त्याका सुद्धा हे अंडरस्टँड होता की आपण गावात आपण होतो. पहिले मे महिन्याच्या सुट्टीत श्रेयस मुंबईतनं गावाकडे यायचो. आपण प्रत्येक जण गावाकडे यायचो, पण गावाकडे गेल्यानंतर आपण कसे एकत्र कम्युनिटी म्हणून जगायचो. मी गावचो आणि मी शहरातलो असं काही वातावरण नव्हतं. आम्ही सगळे ह्या मातीतलीच लेकरं असो आणि आमच्या सगळ्यांना मिळांचं काम करूचो. आणि त्याच्यातली काहीतरी ती सोला घेऊन, त्याच्यातली ती आंब्याची साठा घेऊन, फणस घेऊन आम्ही पूर्वी चाकरमानी मुंबईत जाय होतो. पण आता काय झालं की गावाकडे सुद्धा ती जीवनशैली नाही राहत. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आजकाल बाजारात विकत घेऊच्या लागतात. त्यामुळे आता येऊन जीवनशाळेत आम्ही एकत्र ह्या सगळ्या करतो आणि एकमेकांना आम्ही ह्या सगळ्या वाटून घेतलो. म्हणजे काय तर तुम्ही इल्याचं जे अन्न खाताल जीवनशाळेत काही तुम्ही बनवलेल्या असताना आणि तुमका सुद्धा याची शेतीत व्हॉलेंटिअरिंग केल्यानंतर तुमच्या हातचा काहीतरी मात्र नक्कीच खाऊ मिळाल. नमस्कार, मी श्रेयस सुर्वे. मी स्वतः कोकणातला आहे, तरी सुद्धा मला खूप इच्छा झाली की एकदा जीवनशाळेला आपण जाऊन भेट देणं गरजेचं आहे. कारण भौतिक सुखाच्या शोधात आपण मुंबईला जातो, पैसा कमवतो, पण कुठेतरी गरजेच्या ज्या गोष्टी असतात, ज्याला आपण बेसिक गोष्टी म्हणतो, त्या कुठेतरी माणसाकडनं कधी कधी हरवल्या जातात आणि त्या माणूस विसरतो. सो पैसा कमवण्याबरोबर ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला माहीत असणं आणि त्याच्याबरोबर आपल्याला जगता आलं पाहिजे, यासाठी मी जीवनशाळेत आलो. आणि त्याच गोष्टी मी करतोय. कारण आता आम्ही कालच झाडावर जाऊन आम्ही खूप सारे कोकम आणले आणि आता त्याचा आम्ही आगळ काढतोय. सो याच्यामध्ये आम्ही बिया सेपरेट करतो आहोत आणि याच्यामध्ये जसं तुम्ही बघाल, मी कोकम काढून दाखवतो. हे कोकम असं आम्ही सोललं की याच्यातल्या बिया वेगळ्या करायच्या आणि याच्या साली ज्या आहेत त्याचे थोडेसे पार्ट करून आपण हे सुकवणार. आणि इथून तुम्ही बाहेर जाऊन बघाल तर आम्ही तिथे कोकमाच्या साली सुकत घातलेल्या आहोत, ज्याच्याने नंतर जे आपण नंतर कोकम म्हणून वापरतो आपल्या आमटीमध्ये, मच्छीच्या सारामध्ये, ते सगळं आम्ही सोलकढी परफेक्ट. सोलकढी सगळ्यात महत्त्वाचं. फिश करी बेस्ट. आता हा आमचा कोल्हापूरचा रांगडो प्लेयर इलेलो काय म्हणताय? नमस्कार, मी समर्थ भारती कोल्हापूरहून. आपण बघत असाल जसं आपण गिलावा करतो भिंतीसने, तसा मातीचा मळट चालू आहे.
म्हणजे डिग्रीपेक्षा स्किल किती महत्त्वाचे आहेत आणि या स्किल कशा उपयोगी आहेत ग्रामीण भागामध्ये हे आपण शिकू शकतो. आधी कोल्हापुरात ही जीवनशैली होती, हा ती होती गावाकडे अशी हीच घरी होती आमची मातीचीच घरं. अख्ख्या महाराष्ट्रात अशीच जीवनशैली होती. होय. मग आता ती हरवत चालली आहे. हळूहळू आता सिमेंट कॉन्क्रीटची जंगले उभा होतात. आपण सगळीकडे तास होता. आपण मात्र आपल्या जेवढा जमता तेवढा करूचा. आता हे जे तुम्ही फ्रेम बघतात, आधी ही फ्रेम नव्हती जीवनशैली. असेच इथं टाकलेले कोणीतरी खिडके होते, ते आम्ही घेतो आणि काय असतात त्याची आजकाल किंमत दिली आहे, कारण ती रिसॉर्ट अंक वापरते. आम्ही आमची जीवनशाळा वापरली आहे ना. बाहेर तुम्ही व्ह्यू बघा, काय सुंदर वाटतं. बाहेर सोला सुकत घातलेली आहेत. हे दोघे जण जे सोला फोडतसत, ती सोला ही बाहेर सुकत घातली, बिये सुकत घातली आणि समोर दिसता ती आपली भात शेती, नारळाची झाडं, आपण जी काय मिरच्या लावली असत, चवळी लावली आहेत, कोळीत लावलेलं असा. तर एक सुंदर. आणि हायनं काय होतं की आत्ता गरमी खूप वाढता कोकणात. हीट वेव्ह तुम्ही म्हणतात, हीट वेव्ह म्हणजे खूप आता गरम जाता. काय आहे ना, आपली जीवनशैली बदलली. आमका आज हीट नको, आपण आता गावातल्या लोकांका खरी हीट होईया. लाकडा सुकवची असत, सोला सुकवची असत, अजून साठा घालूची असत आंब्याची. आंब्याक आता चांगलं जर पिकोवचो असत तर त्याका सुद्धा गरमीची गरज असा. तर या सगळ्या गोष्टीसाठी हीट लागता. त्यामुळे हीटचो कसो फायदो घेवचो, हीट सुद्धा एक एनर्जी आहे, ती कशी वापरूची या गावातल्या लोकांकडून शिकावया. आत्ता आम्ही जाय बसलो तर गरमी होणार नाही, कारण आता दुपार झाली काहीसून दर्याचो खारो वारो येता. त्या वाऱ्याबरोबर मस्तपैकी या सगळ्या कुलिंग येतात. मुद्दामून आम्ही साऊथ वेस्ट म्हणजे जिकडनं वारे येतात थैसर हे आम्ही खिडके बसवलेले असत. गावातलेच आम्ही जुन्या घराचे खुटी लायलेले असत. आता त्याका मातीचा प्लास्टर चालू आहे. पुढच्या व्हिडिओत तुमका अजून चांगले चांगले गोष्टी आम्ही वेगळे जे करतो हे सर आणि जे जगण्याक आवश्यक आहे ते दाखवतलो. गावाचा फक्त स्लो लिव्हिंग प्रमोट करून तुमका रोमॅन्टिसाइज करूचो नाही, तर गावातला प्रॅक्टिकल जगणं काय आहे. म्हणजे बघा, आता आमका प्लास्टिकचो टब वापरूचो लागलो तर लागलो, कारण आमच्याकडे तो अवेलेबल नाही असा आत्ता लाकडाचो. पण आमचो प्रयत्न असतलो की आम्ही लाकडाचा कळम्या वापरतो भविष्यात. आमचो प्रयत्न आहे की आजच्या ह्या भांडवलशाहीच्या जगातनं कंपन्यांचे प्रोडक्ट न घेता स्वतःचे आपण कसा जीवन जगा शकतो त्याका वेळ लागत. प्लास्टिकपासून मुक्ती ही गरजेची असा, पण त्याच्याबरोबरच आपल्या आयुष्यात आपल्या एक शाश्वत जीवन जगण्यासाठी गावातल्या गोष्टी कशा वापरूचे ते शिकण्याची कला आम्ही जीवनशाळेत तुमका शिकवतो. गावात राहून खूप पैसो कमवू घेणार नाही, पण गावात राहून आपण नक्कीच क्वालिटी अन्न तयार करू शकतो. आणि ही प्रत्येक सीझनला आपल्या निसर्ग ज्या ज्या काय देता त्याच्यापासून आपण तर अन्न निर्मिती कशी करायची ह्याची प्रोसेस अनुभवणं म्हणजे जीवन जगणं असा असा. आत्ता आमका निसर्गाने खूप कोकमा दिला नसत, काजू दिले नसत, आंबे आणि फणस दिला नाही, त्याच्याबरोबर ही हीट वेव्ह दिला ना. आपण म्हणतो प्रचंड उष्णता असा, पण या उष्णतेचोही वापर करू घेऊ हवं. फक्त एसीत जाऊन थंड वर्षभर सारख्याच एन्व्हायरमेंट आपल्या हव्याचा वाटतं, कारण आपण वर्षभर सारख्याच काम करतो, वर्षभरच आपण टेक्नॉलॉजी सोबत काम करतो. पण जेव्हा तुम्ही निसर्ग चक्रासोबत काम करणार त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की हिवाळ्यातली थंडीही गरजेची असा, प्रचंड पाऊसही गरजेचो आणि प्रचंड उष्णताही गरजेची असा. आणि म्हणान आता मी काय करतोय तर ह्या बांबूच्या चटईवरती आता ही सोला सुकत घालतोय. तुम्ही बघितल्यात थैसर सगळे आपले व्हॉलेंटियर्स की नाही, जी कोकमा फोडत होती त्याच्या आगळाक लावलेली ही सोला असत. आणि ही सोला आम्ही खाऊची जी सोला असो ना ती आम्ही अशी ही बांबूच्या चटईवरती सुकत घालतो. काय प्लास्टिकवरतीही सुकत घालू घेतात, आता पर्याय पण आपल्याकडे तेवढे नाही असत. पण ही एक बांबूची चटई आम्ही एका डाळी म्हणतो, आणि ही आमच्याच इकडच्या भीमनगर वाडीतनं आमच्याकडे जे हरिजनवाडी असा थैल्या लोकांची कला असा, दांडेकराची तिकडे देवस्थान असा आणि त्याच्या बाजू ही सगळी घरं असत. तोही एक राखणदारा आणि तिची ही सगळी लेकरा. आणि तुम्ही बघशात काय ही आत्ता आम्ही 3 वेळा आगळाक लावलेली ही सोला असत. आम्ही काय केलं, जे छोटे शेतकरी असत की ना त्या छोट्या शेतकऱ्यांना एकत्र घेऊन आपण त्यांचं सिंधुको नावाची एक कम्युनिटी करतो. म्हणजे काय नाही, मासमध्ये मोठ्या प्रमाणावरती उत्पन्न घेणारे शेतकरी इंडस्ट्रियलायझेशन करत असतात. म्हणजे काय करतात, कारखान्यातून उत्पन्न करत असतात, खता वापरीत असतात. पण छोटे शेतकरी कमी उत्पन्न करतात पण क्वालिटी, तर त्यांना काहीतरी भाव मिळायचो याच्यासाठी आम्ही अशा पद्धतीने त्यांचा जगणं प्रमोट करतो. तर तुम्ही बघतात ही जी बांबूची चटई असा ह्याच्यावरती जेव्हा तुम्ही सोला सुकत घालतात, जेव्हा ऊन असता त्या सगळ्या ह्याच्याकडे हे एक लाकड असा, बांबू हा एक लाकूड, आणि लाकडावरती जेव्हा तुम्ही त्या सुकवतात त्यावेळेस त्या तवणं नाही, म्हणजे त्याच्यावरती बाष्प येणार नाही. आणि काय होतं, ज्यावेळेस तुम्ही प्लास्टिकवरती सुकवतात
त्यावेळेस मात्र ती सोला जी असत ती खडखडीत सुकणत नाही. तर ह्या सगळ्या जुन्या माणसांचा नॉलेज असा, त्याच्यामुळे ह्या बांबूच्या चटईवरती आम्ही ही सोला सुकत घालतो. आता हे बघा, त्याचं सगळं रक्तासारखं लाल रंग, ह्या कोकणाच्या लाल मातीतली ही लाल सोला. आणि तुम्ही बघता जो जाड आगळा हा अगदी, त्याचं टोपलेक सुद्धा लागलो. तर दिवसभर ही सोला सुकतली, 3दा आगळाक लावलेली सोला असत. आणि ही सोला आज बाजारात प्रचंड महाग असत आणि गावाची सुद्धा नाही. तर गावठी आपण ज्या म्हणतो, तर गावठी ह्या खरोखर क्वालिटी हा इकॉलॉजिकल असा, नॅचरल असा, सीझनल असा आणि असा फूड खाणं ह्या पैशात विकत मिळायचा नाही. तर त्याच्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या घरासमोर एक खळा असता. खळा म्हणजे ओपन अंगण, ज्याच्यामध्ये आत्ता ऊन जाय, आता हीट वेव्ह ज्याका आम्ही म्हणतो, त्या सगळ्यात हे सगळ्या गोष्टी सुकवत घालायचे. इकडे आमच्या जीवनशाळेत जे व्हॉलेंटियर्स इलेले असत ते सगळेजण आमका मदत करतात ह्या जगण्यासाठी. अशी जीवनशाळा आपण प्रत्येक गावागावात उभी करूया. आणि हैलाचा जीवन असा तर लोकांनी जगण्यातलो आनंद घेतात कसा जगाचा ह्या आपण सांगूया. तेव्हाच कोकण आपलं गाव साबूत राहतलो. आपल्याकडे लोक येत असतात. आता बाळूदादा सुद्धा काही पर्यटकांका हे घेऊन येलो. बोल व्हॅलेंटिना, कसं वाटतंय तुला कोकणात? छान वाटतंय इथे, म्हणजे सगळं नॅचरल अनुभवायला मिळतंय, तर छान वाटतंय. एक्सपिरियन्स छान आहे. कोकमाचा तुला स्मेल येतोय का छान हो, हो. असा? हो. ते कोकम हे जे फळ आहे, मगाशी बघितलं, मी हात लावून पण बघितलं, फळ आईने दाखवलं मला. हा. थोड्या वेळाने तुला त्याचं एक सरबत बनवून देऊ पण. ओके. खूप गरमी वाढली की ताज्या फळांचं सरबत पण एक वेगळं छान लागतं. थंड आहे, खूप फळ आहे, प्रचंड थंड आहे. आणि आता ही अशी चिऱ्याची घरं वगैरे आहेत ना, ही आता इथल्या लोकांना बांधायला परवडतील. उद्या जाऊन ह्या सगळ्या गोष्टी महागड्या झाल्या की लोकांना मग ते सिमेंट आणि पत्र्यामध्येच राहायला लागेल, तो गारवा मिळणार नाही. त्याच्यामुळे आमचा तो थॉट आहे की बाबा गावातल्या लोकांनी तरी निदान गावातली जीवनशैली जगावी आणि तुमच्यासारखे जे पर्यटक येतात त्यांनी त्याचा आनंद घ्यावा त्यांच्यासोबत. पण आधी त्यांनी ते जगावं, नाहीतर मग असं होतं. लोकांना काय सांगणार? बरोबर. आणि मग ते रिसॉर्ट मध्ये राहिल्याचा फील आहे ना. जीवनशाळेत तुम्ही व्हिजिट देऊ शकतात. तर जीवनशाळेचा पेज असा आपला इंस्टाग्रामवरती, आणि थैसर जाऊन तुम्ही त्या पेजवरती मेसेज करून व्हॉलेंटिअरिंगसाठी सुद्धा अप्लाय करू शकतात. कधी कोकणात दिलात तर जीवनशाळेत या ह्याला जगण्याचा भाग व्हा. ह्या कम्युनिटीसोबत जॉईन होऊन कष्ट एकमेकांसोबत जेव्हा आम्ही करतलो ना, तेव्हा आम्ही माणसं म्हणून एकमेकांसोबत बसतलो, जगतलो. फक्त व्हिडिओज बघितले किंवा लोकांचे लेक्चर ऐकले म्हणजे आम्ही त्या कम्युनिटीत कनेक्ट झालो असं नसता. आता दिवस असत ग्राउंडला काम करण्याचे. त्याच्यासाठी जीवनशाळेत या आणि कोकणाचे खरे राखणदार बना.